लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना 21वा आणि 22वा हप्ता आलेला नाही आहे, पैसे बंद झालेले आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे समोर. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे, ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांसाठी. आणि त्यांनी दिलासा दिलेला आहे लाडक्या बहिणींना की तुम्ही पात्र आहात, नक्की तुम्हाला पैसे मिळतील. तर ह्यापुढची प्रोसेस काय असेल किंवा काय एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, सर्व समजून घेऊया. त्या अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर हे जे वितरण झालं, हे वितरण फक्त 60% झालं, 40% महिलांना पैसे मिळालेले नाही आहेत. लाडकी बहीण योजना पुन्हा ई-KYC सुरू होणार. एकनाथ शिंदेजी लाडक्या बहिणीला दिला शब्द. वाचा नेमकं काय झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेत ई-KYC आणि थकीत हप्ते बाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी मोठी वक्तव्य केलेलं आहे. एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, असे शब्द एकनाथ शिंदेजी यांनी दिलेले आहे. लाडक्या बहिणींनो, नक्कीच तुम्ही पात्र आहात, पण ई-KYC करताना काही चुका झालेल्या आहेत. त्या चुकांमुळे तुम्हाला जे 21वा आणि 22वा हप्ता होता तो मिळालेला नाही आहे आणि तो विलंब होत होता. त्याचं हेच कारण होतं की ई-KYC ची प्रक्रिया ती बंद झाली, त्यानंतर त्याची तपासणी सुरू होती. म्हणूनच आत्तापर्यंत जे हप्ता होता तो लेट येत गेलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका. इथे एकनाथ शिंदेजी यांनी काय सांगितलं आहे, राज्यातले पात्र लाडक्या बहिणींना खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3,000 रुपये एकत्र आले, पण अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे, पण काही महिला पात्र असतानाही खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत. त्यामुळे पुन्हा ई-KYC करता येणार का? पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाही, असा सवाल राज्यातल्या लाडक्या बहिणींना मनात येत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहे. ई-KYC होत राहील, पण एकही पात्र लाडक्या बहिणी वगळल्या येणार नाही, असं सांगितलं आहे. असा शब्द एकनाथ शिंदेजी यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातल्या महिलांना ई-KYC करण्याची संधी मिळणार का, असा प्रश्न येत आहे. तर इथे आपण समजून घेऊया की एकनाथ शिंदेजी यांनी पुन्हा एकदा हा प्रश्न घेतलेला आहे त्यांच्या बैठकमध्ये. तर काही ना काही पुढे तोडगा होणारच. ई-KYC दुरुस्तीनंतर एप्रिलमध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,77,00,000 इतकी असल्याने स्पष्ट झाले. म्हणूनच जवळपास 70 लाख महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यात किंवा इतर कारणामुळे त्यात अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थीची संख्या कमी झालेली आहे. तर ह्याचं हेच कारण आहे की ई-KYC करताना काहीतरी चुका झालेली असेल किंवा जे मी काल एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये निकषात नसेल बसत, तर तशा महिला वगळण्यात आलेल्या आहे. अपात्र लाडक्या बहिणीला महिला विकास विभाग कागदपत्र सादर करण्याची संधी. लाडकी बहीण योजनेत मुदत संपल्यानंतरही कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने आता जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची शेवटची संधी दिलेली आहे. तर ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत तशा महिलांनी जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्याचं आहे. आता ते कसं काय, त्याच्या एक दुसरा व्हिडिओ येईल आणि संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण सरकारकडून ही ॲक्शन घेतलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याचा 1,500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले, पात्र महिलांसाठी जाणून घेऊया आपण. तर ज्या महिला त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचे प्रत्येक 1,500 रुपये देण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, पहिला मार्च महिन्याचा हप्ता आला आणि 2-3 दिवसानंतर एप्रिल महिन्याचा हप्त्याचं वितरण झालेलं आहे. तर ज्या महिलांना हप्ते आलेले आहेत त्यांनी त्यांचे जिल्हा आणि किती रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे.
आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा, म्हणजे जे अपात्र महिला आहे त्यांना ह्या गोष्टी ऐकून थोडासा धीर मिळेल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना मार्च एप्रिलचे 3,000 रुपये खात्यात जमा होत आलेले आहेत, पण अनेक लाडक्या बहिणीला पैसे मिळालेले नाही. या महिलांना सरकारने एक शेवटची संधी दिलेली आहे. आता ही शेवटच्या संधीमध्ये पुन्हा KYC करण्यात येईल आणि ती KYC ही शेवटची असणार आहे. त्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणीला चान्स मिळणार नाही. ह्याच्यामध्ये मला आशा आहे की बहुतेक महिला पात्र ठरेल. तुम्हाला काय वाटते जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन KYC प्रक्रियेसाठी 23 एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही ही प्रक्रिया पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यामुळे आता योजनेसाठी एखादा पात्र महिलांना कागदपत्रेची पूर्तता करण्याची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्यात येतील. शेवटची संधी महिलांना मिळालेली आहे, म्हणून शेवटच्या संधीचं सोनं करून घ्या. शेवटची संधी जर हुकली तर लाडक्या बहिणींना ह्यापुढे लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, ही शेवटची संधी आहे. इथे तुमचे जे कागदपत्र आहे ते जमा करून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या. आता जरी पैसे आले नाही, हे कागदपत्र तुम्ही जमा केल्यानंतर तुम्ही पात्र ठरशाल तर नक्की तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येतील. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता.